नमस्कार विद्यार्थ्यांनो, पीएम एक्झाम स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजपासून आपण सुरू करत आहोत एक महत्त्वाची आणि विशेष सराव मालिका। तलाठी भरती एमपीएससी पॅटर्ननुसार 5000 प्रश्नांची सराव मालिका असणार आहे। यामध्ये आपण मी तलाठी होणार हे ध्येय निश्चित करून वेळ वाया न घालवता आपण ही सराव मालिका 5000 प्रश्नांची नियमितपणे अभ्यासायची आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। विधान पहिलं, सर्वोच्च न्यायालय हे संविधानाचे संरक्षक म्हणून कार्य करते। विधान दुसरं, न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार भारतीय राज्यघटनेत स्पष्टपणे एका स्वतंत्र कलमात परिभाषित केलेला आहे। विधान तिसरं, मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते। योग्य विधान ओळखायचं आहे। याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, फक्त 1 आणि 3 हे 2 विधाने बरोबर आहेत। पुढील प्रश्न पाहूया। भारतीय राज्यघटनेतील संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची यांचा उल्लेख कोणत्या अनुसूचीत आहे? भारतीय राज्यघटनेतील ह्या 3 सूच्या आहेत, संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची यांचा उल्लेख कोणत्या अनुसूचीत आहे? ऑप्शन ए 5वी अनुसूची, ऑप्शन बी 6वी अनुसूची, ऑप्शन सी 7वी अनुसूची आणि ऑप्शन डी 9वी अनुसूची। याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन सी 7वी अनुसूची। यात उल्लेख केलेला आहे संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती मतदानाचे किमान वय 21 वरून 18 वर्ष करण्याशी संबंधित आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। कोणती घटना दुरुस्ती मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष करण्याशी संबंधित आहे? 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 61वी घटना दुरुस्ती आणि 73वी घटना दुरुस्ती। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 61वी घटना दुरुस्ती। हिने मतदानाचे किमान वय 21 वरून 18 वर्ष केलेले आहे। पुढील प्रश्न पाहूया। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत खालीलपैकी कोणाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे? हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत कोणाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ॲलन ऑक्टेवियन ह्यूम यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका आहे। बरोबर उत्तर होईल ऑप्शन ए। पुढील प्रश्न, वसाहतवादी भारतातील आर्थिक निचरा सिद्धांत सर्वाधिक कोणाशी संबंधित आहे? वसाहतवादी भारतातील आर्थिक निचरा सिद्धांत हा कोणाशी संबंधित आहे? गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी। योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दादाभाई नौरोजी यांच्याशी संबंधित आहे। पुढील प्रश्न, महात्मा गांधींच्या भारतातील प्रारंभीच्या सत्याग्रहाचा योग्य कालानुक्रम कोणता आहे? बरोबर उत्तर सर्वांनी सांगायचे आहे। 3 ते 4 सेकंदात कमेंट करायचं आहे सर्व विद्यार्थ्यांनी। बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी चंपारण, अहमदाबाद आणि खेडा हा महात्मा गांधीजीच्या सत्याग्रहाचा योग्य कालानुक्रम आहे। पुढील प्रश्न, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रमुख उद्देश कोणता आहे? गणेशोत्सवाचा प्रमुख उद्देश कोणता आहे? लोकमान्य टिळकांनी सुरू जो केला होता सार्वजनिक गणेशोत्सव याचा प्रमुख उद्देश कोणता आहे? केवळ धार्मिक विधींचा प्रचार, सामाजिक व राष्ट्रीय एकजूट निर्माण करणे, ब्रिटिश सरकारला आर्थिक मदत करणे, शेतकऱ्यांसाठी महसूल व्यवस्था निर्माण करणे। याचा मुख्य उद्देश होता सामाजिक व राष्ट्रीय एकजूट निर्माण करणे हा सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रमुख उद्देश होता। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील भीमा नदीबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? भीमा नदीबाबत योग्य विधान ओळखायचं आहे। ती तापी नदीची उपनदी आहे, तिचा उगम भीमाशंकर परिसरात होतो, ती थेट अरबी समुद्राला मिळते आणि ती गोदावरीची उपनदी आहे। योग्य विधान आहे ऑप्शन बी तिचा उगम भीमाशंकर परिसरात होतो। हे भीमा नदीबाबत योग्य विधान आहे। पुढील प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत जाऊन पुढे कर्नाटकात प्रवेश करते? कोणती नदी ही महाराष्ट्रातून वाहून जाते आणि कर्नाटकात प्रवेश करते? ऑप्शन ए कृष्णा, बी नर्मदा, सी तापी, डी वर्धा। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कृष्णा नदी ही महाराष्ट्रातून वाहत जाऊन पुढे कर्नाटकात प्रवेश करते।
पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पश्चिम घाट आणि दख्खन पठार यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पश्चिम घाट आणि दख्खन पठार याच्या संदर्भात कोणतं विधान योग्य आहे? पश्चिम घाटाच्या पश्चिमेस पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. पश्चिम घाटाच्या पूर्वेस पर्जन्यछायेचा प्रदेश मोठ्या प्रमाणावर आढळतो. दख्खन पठार पूर्णपणे गाळाच्या मातीने बनलेले आहे आणि पश्चिम घाट महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला आहे. योग्य विधान ओळखायचं आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. पश्चिम घाटाच्या पूर्वेस पर्जन्यछायेचा प्रदेश मोठ्या प्रमाणावर आढळतो. हे याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील काळी मातीबाबत खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान, तिच्यात चिकणमातीचे प्रमाण तुलनेने जास्त असते. दुसरं विधान, कोरड्या अवस्थेत तिच्यात भेगा पडतात. आणि तिसरं विधान, कापूस पिकासाठी ती अनुकूल असते. योग्य विधाने ओळखायची आहेत. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. विधान 1, 2 आणि 3 हे तिन्ही विधाने योग्य आहेत. पुढील प्रश्न. भारतीय अर्थव्यवस्थेतील प्राथमिक क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणत्या क्रियाकलापाचा समावेश होतो? बघा, भारतीय अर्थव्यवस्थेतील प्राथमिक क्षेत्रामध्ये कोणत्या क्रियाकलापाचा समावेश होतो? बँकिंग, कृषी, वाहतूक की विमा? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. कृषी. पुढील प्रश्न. राजकोषीय तूट वाढल्यास खालीलपैकी कोणता परिणाम संभाव्य आहे? राजकोषीय तूट वाढल्यास खालीलपैकी कोणता परिणाम संभाव्य आहे? सरकारची कर्जाची गरज वाढू शकते. सरकारचा खर्च आपोआप शून्य होतो. कर महसूल निश्चितपणे दुप्पट होतो. चलनवाढ नेहमी शून्य होते. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. सरकारची कर्जाची गरज वाढू शकते. राजकोषीय तूट वाढल्यास सरकारची कर्जाची गरज वाढू शकते. हे विधान योग्य आहे. पुढील वाक्य. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ओपन मार्केट ऑपरेशन्सचा मुख्य संबंध कशाशी आहे? भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ओपन मार्केट ऑपरेशनचा मुख्य संबंध कशाशी आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. सरकारी रोख्यांची खरेदी विक्री करून तरलता व्यवस्थापन करणे याच्याशी ओपन मार्केट ऑपरेशन्सचा संबंध आहे. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणता रोग प्रामुख्याने जीवाणूमुळे होतो? बघा, या प्रकारचे सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये भरपूर वेळा विचारले आहेत. महत्त्वाचे आहेत प्रश्न. जीवाणूमुळे होणारे रोग आणि विषाणूमुळे होणारे रोग. कोणता रोग हा जीवाणूमुळे होतो? डेंग्यू, पोलिओ, क्षयरोग की एड्स? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. क्षयरोग हा जीवाणूमुळे होणारा रोग आहे. पुढील प्रश्न. मानवी शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे प्रमुख संप्रेरक कोणते? मानवी शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे प्रमुख संप्रेरक कोणते? थायरॉक्सिन, इन्सुलिन, ॲड्रेनलिन, इस्ट्रोजन? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. इन्सुलिन हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते. महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. पुढील प्रश्न. अन्नसाखळीमध्ये हिरव्या वनस्पतींना कोणत्या स्तरावर ठेवले जाते? अन्नसाखळी जी असते त्या अन्नसाखळीमध्ये हिरव्या वनस्पती असतात, त्यांना कोणत्या स्तरावरती ठेवले जाते? प्राथमिक उपभोक्ता, द्वितीयक उपभोक्ता, सी उत्पादक, डी विघटक? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. उत्पादक या स्तरावर हिरव्या वनस्पतींना ठेवले जाते. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न. पर्यावरणाच्या संदर्भात युट्रिफिकेशन मुख्यतः कशाशी संबंधित आहे? युट्रिफिकेशन मुख्यतः कशाशी संबंधित आहे? सर्वांनी उत्तर कमेंट करायचे आहेत 3 ते 4 सेकंदामध्ये. ऑप्शन ए. जलस्रोतांमध्ये पोषक द्रव्यांचे अतिप्रमाणात संचयन याच्याशी युट्रिफिकेशन संबंधित आहे. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील महसूल प्रशासनाच्या संदर्भात गाव नमुना क्रमांक 8 मुख्यतः कशाशी संबंधित आहे? गाव नमुना क्रमांक 8 मुख्यतः कशाशी संबंधित आहे? खातेदाराच्या जमिनीची नोंद ठेवणे, गावातील पर्जन्यमान, गावातील शाळांची संख्या की पिकांचे बाजारभाव? कशाशी संदर्भात असते गाव नमुना क्रमांक 8? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. खातेदाराच्या जमिनीची तसेच धारणेची नोंद ठेवणे. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील भूमी अभिलेखांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान. फेरफार नोंद ही हक्कातील बदल नोंदवण्याशी संबंधित आहे. विधान 2. वारसा हक्कामुळे फेरफार नोंद होऊ शकते. विधान 3. जमीन विक्रीमुळेही फेरफार नोंद होऊ शकते. योग्य विधाने ओळखायची आहेत.
बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 1, 2 आणि 3 ही तिन्ही विधाने योग्य आहेत. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील संसदीय शासन पद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? प्रमुख वैशिष्ट्ये संसदीय शासन पद्धतीचं प्रमुख वैशिष्ट्य कोणतं आहे? कार्यपालिका विधिमंडळापासून पूर्णपणे स्वतंत्र असते. मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. राष्ट्रपती प्रत्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात. आणि ऑप्शन डी न्यायपालिका मंत्रिमंडळाच्या नियंत्रणाखाली असते. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते हे संसदीय शासन पद्धतीचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. पुढील प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान, भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. विधान दुसरं, उपराष्ट्रपतींची निवड संसद सदस्यांकडून केली जाते. विधान तिसरं, राज्यांच्या विधानसभेतील सदस्य उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करतात. योग्य विधान ओळखायचं आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. फक्त विधान पहिलं आणि दुसरं हे 2 विधाने योग्य आहेत. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता या संकल्पनेचा सर्वात योग्य अर्थ कोणता? भारतीय संघटनेतील धर्मनिरपेक्षता या संकल्पनेचा योग्य अर्थ कोणता? महत्त्वाचा प्रश्न आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. राज्याचा कोणत्याही धर्माशी संबंध नसणे आणि सर्व धर्मांना समान वागणूक देणे हा धर्मनिरपेक्षता या संकल्पनेचा अर्थ आहे. पुढील प्रश्न, भारत सरकार कायदा 1935 चे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य होते? भारत सरकार कायदा 1935 चं वैशिष्ट्य कोणतं आहे? ऑप्शन ए प्रांतीय स्वायत्ततेची तरतूद. ऑप्शन बी भारताला तात्काळ पूर्ण स्वातंत्र्य. सी सार्वत्रिक प्रौढ मतदाधिकार. आणि डी स्वतंत्र भारताची घटना लागू करणे. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रांतीय स्वायत्ततेची तरतूद. हे भारत सरकार कायदा 1935 चं वैशिष्ट्य आहे. पुढील प्रश्न, ऑगस्ट ऑफर कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आली? ऑगस्ट ऑफर हे कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आली? 1935, 1939, 1940 की 1942? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 1940 साली ऑगस्ट ऑफर ही जाहीर करण्यात आली. पुढील प्रश्न, क्रिप्स मिशन भारतात कोणत्या वर्षी आले? क्रिप्स मिशन भारतात कोणत्या वर्षी आले? 1940, 1941, 1942 की 1945? महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वांनी उत्तरं कमेंट करायची आहेत. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 1942 साली क्रिप्स मिशन हे भारतात आले. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील भीमा नदीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्यायची आहेत. विधान पहिलं, भीमा नदीचा उगम भीमाशंकर परिसरात होतो. विधान दुसरं, ती कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे. आणि विधान तिसरं, भीमा नदी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातून वाहते. योग्य विधाने ओळखायची आहेत भीमा नदीबाबत. याचं योग्य विधान आहे उत्तर आहे ऑप्शन डी 1, 2 आणि 3 ही तिन्ही विधाने बरोबर आहेत. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते ठिकाण द्राक्ष उत्पादनासाठी महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे? द्राक्ष उत्पादनासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे? नाशिक, गडचिरोली, गोंदिया, सिंधुदुर्ग? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नाशिकची द्राक्षी. नाशिक हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कापूस पट्टा हा प्रामुख्याने कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे? कापूस पट्टा प्रामुख्याने कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे? कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण? याचे योग्य उत्तर आहे विदर्भ. विदर्भला कापूस पट्टा म्हणून ओळखले जाते किंवा कापूस पट्टा विदर्भ या प्रदेशाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? कोणत्या नदीला पश्चिम वाहिनी नदी म्हणतात किंवा ती नदी पश्चिम वाहिनी आहे? तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना दुहेरी मोजणी टाळण्यासाठी कोणती पद्धत महत्त्वाची आहे? राष्ट्रीय उत्पन्न मोजताना दुहेरी मोजणी टाळण्यासाठी कोणती पद्धत महत्त्वाची आहे? अंतिम वस्तूचे मूल्य मोजणे, सर्व मध्यवर्ती वस्तूंचे मूल्य स्वतंत्रपणे जोडणे, फक्त आयात मोजणे, फक्त सरकारी खर्च मोजणे? कोणती पद्धत महत्त्वाची आहे? बघा याचं उत्तर आहे ऑप्शन ए अंतिम वस्तूचे मूल्य मोजणे ही पद्धत महत्त्वाची आहे राष्ट्रीय उत्पन्न आणि दुहेरी मोजणी करताना. पुढील प्रश्न,
भारतीय अर्थव्यवस्थेत CRR वाढवल्यास सामान्यतः काय परिणाम होतो? CRR वाढवल्यास सामान्यतः काय परिणाम होईल? ऑप्शन बी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. बँकांकडील उपलब्ध कर्जयोग्य निधी कमी होतो. हा परिणाम CRR वाढवल्यास भारतीय अर्थव्यवस्थेत दिसून येतो. पुढील प्रश्न, वित्त समावेशन किंवा वित्तीय समावेशन याचा मुख्य उद्देश कोणता? फायनान्शियल इन्क्लुजन, वित्तीय समावेशनचा मुख्य उद्देश कोणता आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, सर्व घटकांना बँकिंग व वित्तीय सेवांपर्यंत पोहोच उपलब्ध करून देणे. हा वित्तीय समावेशनचा मुख्य उद्देश आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता घटक मानवी विकास निर्देशांक HDI मध्ये समाविष्ट होतो? मानवी विकास निर्देशांकामध्ये कोणता घटक समाविष्ट होतो? ऑप्शन ए जीवनमान, शिक्षण व आरोग्याशी संबंधित घटक. ऑप्शन बी फक्त देशाचं क्षेत्रफळ. ऑप्शन सी फक्त लष्करी खर्च. आणि ऑप्शन डी फक्त निर्यातीचे मूल्य. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जीवनमान, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित घटक हा मानवी विकास निर्देशांकामध्ये समाविष्ट होतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता रोग प्रोटोझोआमुळे होतो? महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणता रोग प्रोटोझोआमुळे होतो? मलेरिया, क्षयरोग, गोवर की डेंगू? बरोबर उत्तर आहे याचं ऑप्शन ए, मलेरिया हा रोग प्रोटोझोआमुळे होतो. पुढील प्रश्न, मानवी शरीरात लाल रक्तपेशी मुख्यतः कोणते कार्य करते? महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वांनी उत्तर 3 ते 4 सेकंदामध्ये कमेंट करायचे आहेत. मानवी शरीरात लाल रक्तपेशी मुख्यतः कोणते कार्य करतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, ऑक्सिजनचे वहन करणे हे कार्य लाल रक्तपेशींचं आहे. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे उत्तर. अम्लवृष्टी, ॲसिड रेन प्रामुख्याने कोणत्या वायूमुळे होतो? ॲसिड रेन प्रामुख्याने कोणत्या वायूमुळे होतो? ऑक्सिजन आणि हायड्रोजन, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि मिथेन, की ओझोन आणि आर्गॉन? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड या वायूंमुळे ॲसिड रेन होतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे? नवीकरणीय ऊर्जा स्रोत कोणता आहे? कोळसा, पेट्रोलियम, सौर ऊर्जा की नैसर्गिक वायू? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सौर ऊर्जा हा नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील महसूल प्रशासनाच्या संदर्भात तलाठीच्या कामाशी खालीलपैकी कोणता विषय सर्वाधिक संबंधित आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील महसूल प्रशासनाच्या संदर्भात तलाठीच्या कामाशी कोणता विषय सर्वाधिक संबंधित आहे? जमीन व महसूल नोंदीचे संधीकरण, जिल्हा न्यायालयातील न्यायदान, राज्याच्या अर्थसंकल्पाची निर्मिती, विधानसभेचे अधिवेशन चालवणे. कोणता विषय संबंधी आहे तलाठीच्या कामाशी? सर्वांना माहीत पाहिजे उत्तर. आपण तलाठीची एक्झाम देणार आहोत आणि पास सुद्धा होणार आहोत. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, जमीन व महसूल नोंदीचे संधाकरण हे सर्वाधिक विषय संबंधित असतो तलाठीच्या कामाशी. पुढील प्रश्न, फेरफार नोंद करताना खालीलपैकी कोणत्या बाबीचा विचार केला जातो? जमिनीच्या हक्कातील बदल, फक्त जमिनीचा रंग, फक्त गावातील पर्यावरण, फक्त पिकाचा बाजारभाव? फेरफार नोंद करताना जमिनीच्या हक्कातील बदल या बाबीचा विचार केला जातो. ऑप्शन ए हे याचं करेक्ट उत्तर आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.